बापरे! बरंच शेट ना चष्मा लावून ब्लॉगला सुरुवात केली म्हणजे काय तरी धडाकेबाज असणार पब्लिक. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अर्ध्यामधून तुम्हाला समजणार नाही. सुरुवातीपासून सांगतो काय मेहनत असते. मग काय सकाळी उठलो, गोठ्यावर गेलो. गायींच्या मॅटी वगैरे एकदम व्यवस्थित लावल्या मी आणि भाऊनी. कारण की त्या खूप पाठीमागे सरकत होत्या. मग त्यानंतर या गायींना मुरघास वगैरे टाकून दिलं. गव्हाणी फुल केलं. कारण की आपल्याला जायचं होतं आज रामाचा फेरा काढायला. त्यामुळे नाही का यांना फुल करून दिलं ना कसं घरच्यांच्या शिव्या खायचं टेन्शन राहत नाही. मग फुलं असलं का ते खात राहते. मग शेटकडे आलो. शेट काय फुल रुबाबात ॲटिट्यूड दाखवत होते मला. म्हणलं चला शेठ मैदानाला जायचं आपल्याला. शेठला घेतलं आणि निघलो मैदानाला. पुढे आपला सिकंदर पण होता. सिकंदरचा पण फेरा काढायचा होता. पहिलाच फेरा आहे सिकंदरचा पण. मैदानात पोहोचलो. शेठला फाटी दाखवून आणलं म्हणलं. शेठला फाटी दाखवायला गेलो. शेठ फुल स्पीडमध्ये आम्हालाच घासाडीत आणलं शेठनं. मग काय आमचीच फुल आऊट झाली. त्यानंतर लाडसोंगेकरांचा देवा आला. लाडसोंगेकरांच्या देवात आपल्या रामाशेठचा फेरा होता. मग काय चला म्हणलं रामाला खाली घेऊन जाऊ. तोपर्यंत देवा पण खाली येईल. मग काय झोपली गाडी आणि सोडली. तुम्हीच सांगा पब्लिक कशी स्पीड वाटते आता रामाशेठला? चांगल्या फॉर्ममध्ये पळतोय की नाही? 3 फेऱ्यात येऊ काय मग घेऊन बारामती भागात शेठला. इकडं लय ॲटिट्यूड करताय शेठ. मग फुल स्पीडमध्ये असा फेरा निघाला. त्यानंतर घरी आलो. रामाशेठला बांधून वगैरे घेतलं. गोट्यावरचे सगळे कामं पेंडिंगला पडेल होते. चला म्हणलं आपण साफसफाई करून घेऊ. संध्याकाळचे 5 वाजले होते. त्यानंतर लागलो धाराला. कारण की दुधाच्या धारा काढायच्या होत्या आपल्याला. आम्ही घेतो धारा काढून. तोपर्यंत तुम्ही घ्या चॅनलला सबस्क्राईब करून. मी काय म्हणतो, तुम्ही सगळं करता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही. त्यामुळं आज चॅनलला सबस्क्राईब झाले पाहिजे आणि आपले येणाऱ्या 15 दिवसात 1000 सबस्क्राईब कंप्लीट करायचे आपल्याला. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब करा तेवढं ध्यानाने.